माफी मागतो. पण कार्यक्रम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशा प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम दादा खूप कमी प्रमाणात होत आहेत. नुसतं बॅनरबाजी करून कुठे ना कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचं काम करतात. पण आपण जे आज कार्य केलेलं आहे, जवळपास 17 गावामध्ये, एक गावामध्ये नाही, 2 गावामध्ये, 3 नाही तर 17 गावामध्ये आरो फिल्टरचं काम आपण केल्याबद्दल जेवढे काही तिथे लेकरं शिकत असतील ते सगळ्यांचं पुण्य तुम्हाला लागणार. शेवटी समाजामध्ये काम करत असताना सातत्याने समाज हे माझं कुटुंब आहे आपण कधी विसरलं नाही पाहिजे आणि समाजाला एक मदतीचा हात आपण दिला पाहिजे. आपण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये कशासाठी येतो? आपण आपल्या मनामध्ये गाठ मारली पाहिजे की आम्ही राजकारणामध्ये कशासाठी? एकमेकाचे पाय ओढायला, एखाद्याला बर्बाद करायला का लोकांना आबाद करायला, हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून राजकारणाचा उपयोग हे माध्यम म्हणून समाजकार्य आपण केलं पाहिजे. त्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचं सदुपयोग कसा होईल लोकांसाठी आपण पाहिलं पाहिजे. त्याचा कधीही आपण दुरुपयोग करता कामा नये. राजकारण हे समाजाच्या विकासासाठी असलं पाहिजे. आपल्याला जे काय अधिकार मिळेल त्या अधिकार खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा असला पाहिजे. म्हणून गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पाहिलास, विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात असेल, कारखानदारीच्या क्षेत्रात असेल, सुरक्षेच्या बाबतीत असेल, महिलेला सक्षमीकरण करण्याच्या बाबतीमध्ये असेल, महिलांचे बचत गट निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असेल, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण हाती घेतले आणि समाजाला पुढे नेण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम आपण हाती घेतलं. शेवटी नेत्याचं काम असतं समाजाला दिशा द्यायचं. नेता जसा दिशा देईल तसा समाज जात असतो. म्हणून नेत्याची इतकी मोठी जबाबदारी असते की समाजाला व्यवस्थित एक दिशा दाखवण्याची. म्हणून आज तुम्ही पाहता परभणी विधानसभामध्ये एक समृद्ध विधानसभा म्हणून सगळीकडे चर्चेली जाते. एक आरोग्ययुक्त विधानसभा म्हणून आज सगळीकडे बघितलं जातं. 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस आज सिझरिंग करायचं असेल तर आपल्याला नांदेडला जावं लागत होतं. आज मला तुम्हाला अभिमानाने सांगा वाटतं की कॅन्सर हॉस्पिटल आपल्या परभणीमध्ये सुरू झाल्यानंतर मराठवाड्यातील वाशिम असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, बुलढाणा असेल, इथून आपल्याकडे पेशंट येतील, आपल्याला बाहेर जायची गरज पडणार. म्हणून आरोग्याच्या संदर्भामध्ये सुदृढ विधानसभा आपण बांधण्यामध्ये यशस्वी झाले. तुम्ही पाहता आज 10 वर्षापूर्वी सिंचनाची काय परिस्थिती होती? जवळपास 90% गावामध्ये पाणी नाही. आज अशी परिस्थिती आहे की 100% गावामध्ये आपण बंधारे उपलब्ध करून दिल्यामुळे 100% गावामध्ये सिंचनाची व्यवस्था आज आपण उपलब्ध करून दिली. हे लोअर दुधनाचा प्रकल्प गेल्या 40 वर्षापासून रखडला होता. मी विधानसभेमध्ये भांडलो. मी म्हणलं अरे तुम्ही 40 वर्ष आमचा प्रकल्प पूर्ण करत नसताल तर तुमच्यापेक्षा इंग्रज बरं आहे. अशा प्रकारचं बोलल्यानंतर ते प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि आज लोअर दुधनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सगळीकडे सुजलाम आज निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे कामं झाले. इंच ना इंच जमीन आज पाण्याखाली आल्यामुळं गेल्या 10 वर्षामध्ये 10 वर्षापूर्वी जी जमीन 1 लाखाची होती ती आज 1 कोटी रुपयाची जमीन झाली. अशा प्रकारचा फरक या विधानसभेमध्ये झाला. जागोजागी रस्त्याचं जाळं आपण व्यवस्थित निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. बोबडे टाकळीचा रोड असेल किंवा हिंगला करडगावचा पूल असेल, जे की कित्येक 500 वर्षापासून लोकांची मागणी होती, ती मागणी सुद्धा पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. काम करत असताना, टीका करत असताना लोक काही टीका करतात विरोधक, पण त्याला न जुमानता आपण आपलं काम सरळ दोरीमध्ये केलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. आणि त्याचा जागा धरून आज या दोघांनी या सर्कलचा विकास व्हावा, या सर्कलमध्ये शुद्ध पाणी मिळावं. कारण सगळ्यात जास्त रोग 90% रोग हे फक्त दूषित पाण्यामुळे होतात. आणि जिल्हा परिषदला शिक्षक घेण्यासाठी विद्यार्थी येणारे सर्वसामान्य कुटुंबातले असतात. म्हणून त्यांना व्यवस्थित पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नुसतं बोलून नाही तर कृतीतून त्यांनी करून दाखवल्याबद्दल त्यांचा मला मनापूर्वक असा आभार व्यक्त करतो. आणि मला अभिमान वाटतोय की अशा प्रकारचे आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेमध्ये काम करतात आणि भविष्यामध्ये या सर्कलचा विकास व्हावा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. आपण पाहिलं असेल आपल्या गावामध्ये स्मशानभूमी असेल,
विविध प्रकारचे तुम्ही मला वाटतं किती समाज मंदिर झालीत आपले, सगळ्या जाती धर्माचे समाज मंदिर या टाकळी कुंभकर्ण मध्ये आज उपलब्ध करून देण्याचं काम प्रभू जयस्वाल यांनी केलेलं. आताच मला दादानी सांगितलं की आमचा एक रस्ता आहे देशमुख गल्लीतला, आज या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की जरी आम्ही सत्तेत नसलो तरी ते रस्ता करून देण्याची जबाबदारी मी आज या निमित्ताने घेतो. गावामध्ये काय रस्ते असतील, काही नाल्या असतील, निश्चित आज आपण सरकारमध्ये नाही, सरकारमध्ये नसल्यामुळे निधीची जरी तुटपुंजी आपल्याला व्यवस्था शासन करत असेल तरी सुद्धा त्याच्या भरोश्यावर न जाता आपण आपल्या पद्धतीनं कशा प्रकारचा निधी आणायचा आहे ते मी ठरवतो आणि निश्चित या गावामध्ये जे काय रस्ते असतील, पांढर रस्ते असतील ते पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये केलं जाईल. या परिसरामध्ये आपल्या विधानसभेमध्ये शेत रस्त्यात सुद्धा एक व्यवस्थित जाळं आपण निर्माण केलं. मला वाटतंय काही एकदाच मी 350 किलोमीटरचे शेत रस्ते आणले होते. एकाच ऑर्डर मध्ये एवढे शेत रस्ते येणारी ती एकमेव महाराष्ट्रातील ऑर्डर असेल असं मला वाटतं. आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठं अतिवृष्टी होईल, अतिवृष्टी झाली तर सगळ्यात जास्त पैसे परभणी विधानसभेला. आता विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपले लोक त्यांच्यावर फिरतायत आणि मी तुम्हाला आज गॅरंटीने सांगतो की परभणी विधानसभेमध्ये 100% विमा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जिथं नियमानं बसत नाही ते नियम वाकवण्याचं काम सुद्धा आपण वेळोवेळी केलेलं आहे. नियम वाकवून शासनाकडनं पैसे कसे आणता येतील यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. फक्त बोलून नाही तर कृतीतून कित्येक वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आम्ही मांडलेल्या. म्हणून भविष्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये काम करत असताना मतदार राजा सुद्धा हुशार असला पाहिजे. शेवटी लोकतंत्र अबाधित ठेवण्याचं काम तुमच्या सर्वांचं आहे. लोकतंत्र अबाधित ज्यावेळेसच राहील ज्यावेळेस विचारपूर्वक मतदान. आजकाल काय कोणी येतंय, फोटो लावतंय, इलेक्शन मध्ये थोडंफार काय चिरीमिरी झालं की वोटिंग इकडे तिकडे जाते. त्या विधानसभेत होतं हे सुद्धा विसरता काम. म्हणून मतदान करतेस कोणाला करायचंय मी म्हणणार नाही, आम्हालाच मतदान करा, कोणालाही मतदान करा, पण विचारपूर्वक मतदान झालं पाहिजे. त्यात वेळोवेळी जागोजागी आपण पाहिलं कशा प्रकारचा ऐनवेळी जातीवाद केला जातो, पैशाचा ढोंगर उभा केला जातो, जाती जातीमध्ये भांडण लावले जातात. तर मला सांगा तुम्ही कित्येक वर्षापासून आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतो आणि ऐन वेळेस 5 वर्षामध्ये त्या शेवटच्या 4 दिवसामध्ये एकमेकाला मारायला लोक उठतात. हे कसला धंदा आहे मला हेच कळायला मार्ग. कोणाचं सुख असेल कोणाचं दुःख असेल प्रत्येक लोक एकमेकाच्या घरी जातात, पण ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस ते 5 दिवस एकमेकाचे तोंड सुद्धा पाहत नाहीत. हे सुद्धा फार दुर्दैव. मग अशा प्रकारचं विष कालवण्याचं काम कोण करतंय त्याचा सुद्धा अभ्यास आपल्यामध्ये झाला पाहिजे. हे विष कालवणारे लोक कोण आहेत हे सुद्धा तुम्ही उडकून काढले पाहिजे, जागेवर ठेसले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास झाला. हे करण्याचं काम सुद्धा तुम्हा आपल्या सर्वांचं. गुन्हा गोविंदाने एवढ्या वर्षापासून आपण सोबत राहत असताना कुठं ना कुठं तरी विष कालवायचं आणि आपला हेतू साध्य करण्याचं काम कोण करत असेल तर त्याला रोखायचं काम सुद्धा लोकतंत्रामध्ये एक जबाबदारी म्हणून तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे. जसा आपण आपला अधिकार सांगतो माझा अधिकार आहे मतदान करायचा, तशा प्रकारची आपली जबाबदारी सुद्धा आहे. जर आपलं मतदान इकडे तिकडे वाया घालण्याचं काम कोण करत असेल, आपल्याला खोटं बोलून आपलं मतदान कुठे घेऊन जाण्याचं काम असेल तर त्याला जागेवर ठेसायचं काम सुद्धा तुम्हाला आम्हा सर्वांचं हे सुद्धा विसरता काम. म्हणून भविष्यामध्ये एक आदर्श विधानसभा उभा करण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी माझे हात बळकट करावे एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात. माझा वाढदिवस 8 दिवस झाले चालू आहे. मी सांगितलं होतं की आता अतिवृष्टी माझा वाढदिवस करू नका, करायचा असेल तर सामाजिक उपक्रमातून करा. तर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम जवळपास 10-12 दिवसापासून सुरू आहे. मग त्यामध्ये सायकल वाटप असेल, त्यामध्ये दप्तर वाटप असेल, त्यामध्ये महिलांना साड्याचं वाटप असेल, काल महिलांना त्यांच्या घरगुती उपयोगाचे भांडे वाटायचं काम असेल, असे विविध प्रकारचे विविध कार्यक्रम आपल्या या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले. शेवटी समाजाच्या विकासाची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. जे कोण अडचणीत असतील त्या अडचण सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज तुम्ही पाहता आमचे डोंगरे दाजी रिटायर झालेत, पण वंदनीय